कमी तुपात पण अगदी कंदी पेड्यांसारखे मऊसूद असे हे बेसनाचे लाडू आज आपण बघणार आहोत। यासाठी अर्धा किलो हरभरा डाळ 5 मिनिटे बारीक गॅसवरती भाजून घेतली। हलक्याशा अशा रंगावरती ही हरभरा डाळ भाजून घेतली, पूर्णपणे थंड करून घेतली कापडावरती अशी पसरवून, आणि त्यानंतर गिरणीतून रवाळ असं पीठ दळून आणलं। वाटीने 5 वाटी हलकासा दाब देऊन हे पीठ आहे आणि वजनामध्ये अर्धा किलो। यासाठी इथे मी वजनामध्ये 200 ग्रॅम आणि या वाटीने 2 वाटी हे तूप घेतलेलं आहे। आता अशा जाडबुडाच्या कढईमध्ये तूप न टाकता हे पीठ एकसारखं मिक्स करत बारीक गॅसवरती 5 मिनिटे भाजून घ्यायचं। या पिठाचा असा हलकासा रंग बदलतो, हे पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे। तर आता हे मोजून घेतलेलं तूप 2-2 पळे आपल्याला घालायचं आहे आणि हे पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये हे तूप मिक्स झालं की पुन्हा 2 पळ्या तूप टाकून हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 वेळेला या पद्धतीने आपण थोडं थोडं तूप टाकून हे पीठ छान असं भाजून घ्यायचं। गॅस मोठा ठेवायचा नाही आहे, मध्यम किंवा मध्यमपेक्षा थोड्याशा कमी गॅसवरती हे पीठ भाजायचं आहे। आता शेवटी राहिलेलं सगळं तूप टाकून हे पीठ एक 3 ते 4 मिनिटे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आणि तुम्हाला हवा तो रंग या पिठाला येईपर्यंत हे पीठ अशा पद्धतीने भाजत राहायचं आहे। तर इथे असा सोनेरी रंग या पिठाला आलेला आहे आणि आता हे पीठ काढून मी थंड करायला ठेवलेलं आहे। पीठ थंड होतंय तोपर्यंत साखर मोजून घ्यायची आहे। वाटी थोडीशी कमी भरलेली आहे, या वाटीने 4.5 वाटी वजनामध्ये 450 ग्रॅम साखर घेतलेली आहे। साखर मिक्सरला फिरवून दळून घेतली। पीठ थंड झालेलं आहे। आता हे पीठ असं एकत्र करून घ्यायचं। यामध्ये आवडीनुसार वेलची पावडर, जायफळ खिसून घालायचं आणि आता याच्यामध्ये पिठी साखर जी आपण बनवून घेतलेली आहे ती चाळून यामध्ये घालायची, म्हणजे साखरेचे काही कण राहिले असतील तर ते दाताखाली येणार नाहीत। तर सगळी पिठी साखर एकत्र न घालता थोडी थोडी अशा पद्धतीने चाळून घालायची आणि पिठामध्ये या व्यवस्थित मिक्स करायची। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर ही पिठामध्ये अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि या पिठाचा असा मस्त गोळा झाला पाहिजे। तर आता या पिठाचे आपण अशा पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे। अगदी सहज हे लाडू वळले जातात। अगदी गोल गरगरीत मस्त पेड्यांसारखे मऊसूद असे हे लाडू बनून तयार होतात। तर असे अगदी कमी तुपातले पण मस्त पेड्यांसारखे मऊसूद हे लाडू तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि सुवर्ण रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।